हॅलो, नमस्कार. तर आता ना सध्या आषाढ महिना चालू आहे आणि आषाढ महिना संपल्यानंतर आपला गौरी गणपतीचा, नागपंचमीचा, रक्षाबंधनाचा सगळ्यात मोठा सण येणार आहे आणि त्याच सणासुदीसाठी अगदी सिंपल युनिक पद्धतीने कसं नटावं आणि किती छान ग्लो हवं याच्या ट्रिक्स मी तुम्हाला आज सांगणार आहे. कारण तुम्हालाही माहिती आहे, माझ्यासारख्याच तुम्ही देखील हौशी आहात आणि सणासुदीला अगदी नटून थटून छान मिरवायला प्रत्येकीला आवडतं. पण खूप जास्त आपलं बजेट नाहीये आणि कमी बजेटमध्ये एकदम ग्लोवी मेकअप जर तुम्हाला हवा असेल ना, तर तेच प्रोडक्ट आज मी तुम्हाला दाखवणार आहे. कारण तुमच्यासारखं सेम माझं बजेट आहे. माझं बजेट अगदी हाय क्लास किंवा अगदी लो क्लास असं सुद्धा नाही आहे. कारण त्याच्या टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला सगळ्या समजून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. अगदी मोजक्या साहित्यामध्ये तुम्ही ग्लॉसी मेकअप कसा तयार करू शकता, ज्यावरती तुम्ही गौरी गणपती, रक्षाबंधन, नवरात्री अगदी येणाऱ्या प्रत्येक सणामध्ये अशा उठून दिसतात. कोणत्या टिप्स फॉलो केल्या पाहिजेत आणि कोणत्या टिप्स आपण डिक्लाइन केल्या पाहिजेत या गोष्टी व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तर चला, माझ्याकडे कोणती व्हॅनिटी आहे किंवा माझ्या व्हॅनिटीमध्ये कोणते प्रोडक्ट आहे जे तुम्हाला परवडतील आणि मला ही दाखवायला मजा येईल. तर माझ्याकडे ना मेकअपचा असा एकच असा पाऊच किंवा डब्बा नाहीये. बऱ्याच प्रकारचे प्रोडक्ट मी घेऊन ठेवलेत आणि ट्राय केलेत की कोणतं बेस्ट मला सूट होईल आणि ह्या चक्करमध्ये माझे बरेच पैसे वेस्ट गेलेले आहेत. त्याचं दुःख आहे, पण ठीक आहे. एवढं सगळं करून मला फायनली माझ्या स्किनला रिलेटेड प्रोडक्ट भेटलंय आणि मी आज जी अशी आली आहे ना ह्या अवतारामध्ये मुद्दाम आली आहे, कारण बिफोर आफ्टर लुक तुम्हाला कळावा ह्यासाठी. अजिबात कुठे लिपस्टिक नाहीये, फाउंडेशन, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन काही सुद्धा नाहीये स्किनला. फक्त फेस वॉश केलाय, तुम्ही पाहू शकता. अगदी ह्या स्पॉट्स पासून तुम्ही पाहू शकता. अगदी नितळ स्किन आहे, ज्यावरती कोणतेही प्रोडक्ट अप्लाय नाही केले. मेकअप स्टार्ट करूयात. त्यासाठी मी आधी सगळे हेअर्स पॅक करून घेते, कारण हे जे हेअर्स आहे ते बऱ्यापैकी खूप डिस्टर्बन्स देतात. आपली स्टेप तर हीच आहे की तुमचे जे हेअर्स आहे, तुमच्याकडे जर रबर बँड असेल किंवा हेअर बँड असेल, पूर्ण पॅक करून घ्या. एक सुद्धा केस जो आहे तो पुढे नाही आला पाहिजे, कारण त्याच्यावरती मेकअपमध्ये जे काही प्रोडक्ट असतील ते त्याच्यावरती अप्लाय होतात आणि मग कुठेतरी मेकअप खराब होतो किंवा आपल्याला स्वतःला डिस्टर्बन्स होतं. स्किनला पहिलं तर प्रिपेअर करायचं असतं. कारण तुम्ही कोणताही ब्रँड घ्या, अगदी लो घ्या किंवा हाय कॉस्टमध्ये सुद्धा कोणताही ब्रँड घ्या, केमिकल सगळ्या गोष्टींमध्ये असतं, राईट. त्यामुळे आपल्या स्किनला कोणत्याही प्रोडक्टची ॲलर्जी होता कामा नये. त्यात माझी जी स्किन आहे ती फार सेन्सिटिव्ह स्किन आहे. त्यामुळे सगळ्यात पहिले मी मॉइश्चरायझर अप्लाय करणार आहे. तुमच्याकडे जर तर टोनर असेल ना, तर टोनर तुम्ही अप्लाय करू शकता. तर टोनरमध्ये मी काय करते, टोनर यूज नाही करत जास्त करून. टोनरच्या जागेवरती मी ॲलोवेरा जेल किंवा हे रोज वॉटर आहे माझ्याकडे. हे रोज वॉटरने काय होतं, स्किनला तेवढंच थोडंसं हायड्रेशन भेटतं. पण मी म्हणेल की खूप जास्त पाणी प्या. जी माझी स्किन आहे, बऱ्याच वेळा मी लाईव्ह वगैरे घेते युट्यूबवर, तर मला प्रत्येक जण नेहमी असं क्युरियोसिटी म्हणून विचारत असतं की ताई स्किन एवढी ग्लो कशी करते किंवा पिंपल्स वगैरे नाही आहे. तर त्यासाठी सांगेल की पाणी जास्त प्या आणि जास्त तेलकट खाऊ नका. बाकी जे काही असतं आपलं मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, ह्या गोष्टी मी डेली अप्लाय करते. त्यामुळे स्किन माझी व्यवस्थित आहे, टचवूड. तर ठीक आहे, आधी स्प्रे करून घेऊयात. आणि स्प्रे करताना बऱ्यापैकी एवढं असं अंतर ठेवायचं आहे. जास्त जवळून स्प्रे करसाल तर ती एकाच जागेवरती स्प्रे डायरेक्ट अप्लाय होतो. त्यामुळे थोडंसं लांबून घ्या आणि स्प्रे करा. मानेला पण स्प्रे करायला विसरायचं नाही, कारण की आपला मेकअप तिथेही अप्लाय होणार आहे. त्यामुळे थोड्या वेळानं सुकून द्यायचं हे बऱ्यापैकी. फॅन चालू आहे आणि आता विदाऊट एसी मेकअप करते. आणि त्याच्यासाठी, कारण प्रत्येकाकडे एसी नसतो. आपण कधी कधी लग्नामध्ये वगैरे जातो, घाईमध्ये आपल्याला खूप स्वेटिंग होत असतं, घाम येत असतो. तर अशा वेळेस काय करा, पटकन कोणता तरी खिडकीचा कोपरा पकडायचा आणि त्या कोपऱ्याला थांबायचं. मस्त गुलाबाचं पाणी स्प्रे करून घ्यायचं तोंडावरती आणि एखाद 2 सेकंड फक्त सुकून द्यायचं. पटकन सुकतं. मी थोडंसं जास्त आता अप्लाय केले. पिलग्रीमचं मॉइश्चरायझर बऱ्यापैकी संपत आलेलं आहे, कारण डेली मी 3 2 टाईम वापरतच असते, त्यामुळे राहतच नाही माझ्याकडे. आणि हे सनस्क्रीन आहे. सनस्क्रीन मी जास्त वापरत नाही, कारण की पावसाळ्याचा सीझन चाललाय, मला घरातच असते मी, त्यामुळे सनस्क्रीन जास्त लागत नाही. कधी कधी मी इग्नोर करते. तर आता हे बऱ्यापैकी बघा सुकलेलं आहे आणि गव्हाळा रंग आहे माझा. त्यामुळे जे काही प्रोडक्ट असतील आज ते मी गव्हाळा रंगाचेच सांगणार आहे, ज्यांचा मीडियम टू फेअर स्किनकडे जाणारा कलर असेल.
अशी आपण रांगोळीची टिपकी देतो तशी टिपकी देऊन ठेवायची पूर्ण स्किनवरती. आणि हो, बऱ्यापैकी ना खरंच मॉइश्चरायझर जेवढं जास्त अप्लाय करता येईल ना, ज्यावेळेस तुम्ही मेकअपचे कोणतेही प्रोडक्ट, कन्सिलर असो, आपलं नॉर्मल फाउंडेशन असो, बीबी क्रीम काही असेल, पहिलं स्किनला प्रिपेअर करून घ्या. आतमध्ये पूर्ण काहीच प्रोडक्ट जाणार नाही केमिकलची, याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. याच्या कोणत्याही प्रोडक्टची तुम्हाला होणार आहे, कारण प्रत्येक प्रोडक्टमध्ये केमिकल हे आहेच. त्यामुळे मस्त लिप्सला पण ना, मी तर लिप्सला पण लावते, खरं सांगते. लिप्ससाठी काय असं टिंटेड बाम वगैरे नाही आहे माझ्याकडे, यातलं थोडंसं जुगाड करून मी लिप्सला पण अप्लाय करते. तर आता हे जे आहे लावलंय, एक मिनिट तुम्हाला दिसेल, थोडी शॅडो कमी करते बाहेरची म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. हे जे आहे ते आता मस्त सुकून द्यायचं आहे. तर हे प्रॉपर सुकलेलं आहे आता. तर 1-2 सेकंद जातील, पण प्लीज मॉइश्चरायझर सुकल्याशिवाय अजिबात सनस्क्रीन अप्लाय करायचं नाही. पूर्ण पॅची आणि क्रीमी होऊन जाईल आणि मग जो आपला बेस आहे ना मेकअपचा, फाउंडेशनचा, तो त्याच्यावरती बसणारच नाही. आणि जर तुमचं हॉलमध्ये वगैरे एखादा फंक्शन असेल किंवा घरगुती फंक्शन असेल, आता गौरी गणपती, रक्षाबंधन आपलं घरगुतीच असतं फंक्शन, तर त्यावेळेस सनस्क्रीन जरा कमी प्रमाणात अप्लाय करायची, कारण जास्त पॅची होऊ नये म्हणून. तर हे मस्त मी असं ब्लेंड केलंय बरं का. आणि ब्लेंड केल्यानंतर बऱ्यापैकी चिक्सवरती असं लावून घ्यायचं. इथे एक लावायचं बोन्सला, इथे कपाळावरती एक लावून घ्यायचं आणि उरलेला आपल्या डोळ्यांच्या इथे. डोळ्याचा हा जो पार्ट आहे फार सेन्सिटिव्ह असतो, त्यामुळे याला पहिल्या जास्त हे करून घ्या, अप्लाय करून घ्या पहिल्यांदा, कारण की खूप सेन्सिटिव्ह स्किन जर ती असेल तर ती ही आहे. त्यामुळे इकडे जास्त प्रिपेअर करायचे स्किनला. आणि ना खूप जास्त डार्क मेकअप घरी माझ्या कोणालाच आवडत नाही, अगदी मिस्टरांनाही आवडत नाही. त्यामुळे माझा जो मेकअप असतो ना खूप सिम्पल असतो, जो प्रत्येक कार्यक्रमात तसाच असतो, पण तो युनिक दिसतो आणि छान दिसतो. तेवढं नॅचरल आणि ग्लोवी लुक दिसतो, खूप असं थापाथापी केल्यासारखं दिसत नाही. ओके, आता सनस्क्रीन झालंय, मॉइश्चरायझर झालंय, टोनर म्हणून आपण काय अप्लाय केलंय, गुलाबाचं पाणी. तर हे सगळं झालंय. आता हे थोडंसं सुकून द्यायचं. याच्या पुढचे स्टेप मी तुम्हाला सांगेल. अजून एक मला दाखवायचं राहिलं की मी नवीनच आता हे वॅसलिनचं ग्लुटाहायचं सिरम इन लोशन आहे, जे घेतलंय मी. माहिती नाही रिझल्ट कसा आहे, पण मी खरंच घेतलं आणि फ्रेग्रन्स खूप जास्त छान आहे. एकदम लिक्विड कन्सिस्टन्सी आहे, स्किनवरती पटकन ॲब्झॉर्ब होऊन जाते. त्यामुळे लोशन म्हणून जर बाहेर जात असाल तर हातासाठी वगैरे तुम्ही नक्की यूज करू शकता. फेसला हे मी अजिबात लावत नाही. आता मी तुम्हाला फाउंडेशन दाखवते की कोणत्या कोणत्या प्रकारचे फाउंडेशन आहेत माझ्याकडे. बरेच मी कलेक्शन केले होते, आता जे की दाखवायला नाहीये. मी काय करते, गोष्टी अशाच घेत राहते, प्रत्येक टोन मॅच होते की काय बघायला. आणि जर नाही सूट झाला तर माझ्यापेक्षा जर कोणी डाऊन असेल किंवा माझ्यापेक्षा जर फेअर असेल तर ज्याच्या त्याच्या शेडचं असेल ते त्याला देऊन टाकते, कारण ठेवून काही होणार नाही आहे. सगळ्यात पहिलं तर मी प्रत्येक ब्रँडचं दाखवेल, ज्याला जी गोष्ट ज्याच्या बजेटमध्ये आहे त्याने ते घेऊ शकता असे प्रोडक्ट्स आहेत. तर आता हे जे आहे आपलं टोनर, परत मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन अप्लाय करून झाल्यानंतर आपल्याला प्रायमर लावायचं असतं. तर प्रायमर हे मी फक्त इनसाइडचंच घेतलेलं आहे आणि अगदी बजेटमध्ये आहे. खूप महागातलं प्रायमर मी घेत नाही, त्याचं कारण तुम्हाला सांगते का नाही घेत ते. बऱ्यापैकी मेकअप हा मी डेली अजिबात करत नाही. काही फंक्शन्स असतील, बर्थडे असेल, पार्टी असेल, कुठे कुणाचं लग्न असेल, बारसं असेल, तर त्यावेळेसच आपण फक्त मेकअप करतो. मग काय होतं, जास्त कॉस्टली जर प्रायमर घेतलं तर ते एक्सपायर होऊन जातं ठेवून आपल्याकडून जास्त यूज होत नाही. त्यामुळे कधी पण घेताना छोटा पॅक घेत जा, जो की बऱ्यापैकी आपल्याला यूज होईल. आणि मला इनसाइडचं प्रायमरच छान वाटतं, मी पहिल्यापासून हेच वापरले. अगदी जास्त स्टिकी पण नाहीये, खूप छान त्याची कन्सिस्टन्सी आहे, जे की पूर्ण आपले जे पोर्स आहे लॉक करून टाकतं आणि मेकअप आतमध्ये जात नाही. सो खूप बेस्ट आहे. त्यामुळे नक्की हे इनसाइडचं प्रायमर तुम्ही घेऊ शकता. 3-in-1 आहे, सॉरी, प्राइम्स, प्रोटेक्ट अँड मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझर नाही लावलं तरी चालेल, फक्त हे अप्लाय केलं तरी सुद्धा चालतं. पण मी माझं जे डेली रुटीन आहे ना ते कधीच ब्रेक नाही करत, ते मी फॉलो करते. तर ठीक आहे, प्रायमर लावून घेते. जास्त व्हिडिओ लॉंग नको व्हायला म्हणून पटापट प्रोसेस ज्या आहेत स्टेप्स तो फॉलो करून दाखवते. तर प्रायमरची कन्सिस्टन्सी जरा कमीच घ्या, खूप जास्त घेऊ नका, तुम्हाला दिसत असेल. फक्त एवढंच मी घेतलेलं आहे. तर पटापट आहे ना असं टॅप करून प्रत्येक ठिकाणी. इथे माउथच्या इथे ना बाजूला आपल्याकडे ब्लॅक झालेलं असतं बऱ्याच जणींचं. माझं तर मी बरेच बघितले घरात मेंबर, इथे आपलं ब्लॅक असतं, तिथे थोडं जास्त लावून घ्या, कारण फाउंडेशन आपल्याला तिथे जास्त अप्लाय करायला लागतं. नोजच्या इथे पण लावायला विसरू नका बरं का. कपाळावरती आपला पॅच असतो, तिथे पण बऱ्यापैकी थोडंसं एक्स्ट्रा लावा. आणि हो, मी हातानेच अप्लाय करते प्रत्येक गोष्टीसाठी, ब्रश यूज नाही करत मी.
कारण ते ब्रश शोधण्यातच 2-3 मिनिटं एक्स्ट्रा निघून जातात. डोळ्यांच्या ह्या भागावरती सुद्धा लावलं का. ओके, तर प्रायमर लावलेला आहे. थोडंसं 2 सेकंड 3 सेकंड त्याला द्या सेट व्हायला, तोपर्यंत आपण बाकीचे प्रोडक्ट बघूया. आता इथे ना माझ्याकडे पिलग्रिमचं फाउंडेशन आहे. खूप सुंदर आहे, पण माझ्या ना टोनला हे सूट नाही झालं. म्हणजे माझ्या शेडचं नाहीये फेसच्या, ते थोडंसं डाऊन शेडचं आहे. तर यामध्ये तुम्ही एक करू शकता, थोडंसं अप तुमच्यापेक्षा जास्त शेडचं गोऱ्या रंगाचं फाउंडेशन घेऊन याच्यात थोडंसं मिक्स करायचं आणि इक्वल तुम्ही शेड करू शकता याचा. तर हे आहे पिलग्रिमचं, पण हे थोडंसं हेवी असतं. हे मी खूप लग्न बिग्नासारख्या गोष्टीमध्ये वापरते, जिथे खूप मोठे मोठे फंक्शन्स आहे आणि जरा जाडसर मेकअप करायचा आहे त्यावेळेस. तर हे पिलग्रिमचं फाउंडेशन जे आहे ते 695ला आहे. ऑनलाईन घेसाल तर तुम्हाला याला डिस्काउंट भरपूर आहे. पिलग्रिमवरती भरपूर डिस्काउंट आहे, तुम्ही घेऊ शकता. आणि खूप जास्त लो क्वालिटीचे प्रोडक्ट घेऊ नका, जसे की फाउंडेशन असेल, लिपस्टिक असेल. खूप जास्त प्रमाणात केमिकल असतात आणि मेन म्हणजे लो क्वालिटीचे जेवढे जास्त प्रोडक्ट असतील ना, ते तुमच्या स्किनला हार्म करणार आहे. आपली स्किन ही खूप सेन्सिटिव्ह आहे आणि काही कोणी यावं कसंही अप्लाय करावं, तो का ब्लॅकबोर्ड आहे का? नाही ना. तर का उगाच रिस्क घ्यायची, असं माझं तरी म्हणणं असतं. त्यामुळे घेताना प्लीज प्रोडक्ट थोडंसं कॉस्टली घ्या. 1-2 साडी वर्षातून कमी घ्या, पण मेकअप ब्रँडमध्ये ना कोणती गोष्ट थोडीशी जरा मीडियम ब्रँडमध्ये तरी घ्या, एकदम लो क्वालिटीकडे जाऊ नका. सेकंड आहे फेसेस कॅनडा 3-in-1. खूप छान आहे. फाउंडेशन, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन हे तिन्ही घटक याच्यामध्ये आहेत. डायरेक्ट अप्लाय केलं तरी सुद्धा चालतं. पण पुन्हा मी हे सांगेल, मी माझी जी रेग्युलर सायकल आहे स्किन प्रिपरेशनची ती ब्रेक करत नाही. किती याच्यात काही असू दे, पण मी माझं डेली रुटीन फॉलो करते. तर थर्ड जे आहे ते आहे फिटमीचा ब्रँड आहे हा, मेबलिन न्यूयॉर्क फिटमी. खूप छान आहे आणि असे छोटे छोटे पाऊच घेत जा. एखादी गोष्ट नवीन घेताय ना तुम्ही, तुम्हाला कोणत्या तुमच्या शेडचा फाउंडेशन चूज करायचे तुम्हाला कळत नाही, अशा वेळेस असे छोटे पाऊच घेत जा, जेणेकरून आपले पैसे जास्त वेस्ट जाणार नाही आणि त्याचं दुःख आपल्याला राहणार नाही 1000-1500चे फाउंडेशन घेण्यापेक्षा. तर हे जे आहे 325ला आहे आणि हे 329ला आहे. दोन्ही पाऊच अगदी सेमच आहेत आणि हे शेड जे आहेत ते रेग्युलर शेड आहेत, आपल्या स्किनला मॅच होणारे शेड आहेत. मी जास्त ब्राईट शेड नाही घेत, मला गोरं नसतं दाखवायचं प्रत्येक वेळेस, पण फक्त आहे त्या शेडपेक्षा एक टोन किंवा एक शेड वरती दाखवायचं असतं. त्यामुळे हे दोन मला अगदी परफेक्ट मॅच भेटलेले आहे, फेसेस कॅनडा आणि फिटमी. तर माझा शेड आहे, मी तुम्हाला याच्यात सांगेल, फिटमीमध्ये 128 हा शॉपमधून अप्लाय करून घेतलाय, जो जाईल तो घेतला होता, त्यामुळे शेड करेक्ट माहिती नाही. बरं, आता चौथा नंबर आहे शुगरचं प्रोडक्ट आहे आणि शुगरचे प्रोडक्ट खूप ब्रँडेड आणि खूप जास्त कॉस्टली आहे. अराउंड 900 to 1000च्या आसपासच आहे हे फाउंडेशन स्टिक. तर याला मेन म्हणजे काय ना, असं हे येतं, इकडून फाउंडेशनची स्टिक आहे लिपस्टिक सारखी आणि इकडून ब्रश आहे. तर हे पण प्रोडक्ट मी वापरते बऱ्यापैकी रेग्युलर मेकअपला वगैरे, जर इथल्या इथेच कुठे आपल्याला जायचं असेल तर छान वाटतं एक ग्लोवी लुक देण्यासाठी. तर ह्याच्यात मी सांगेल तुम्हाला, तर हे थोडंसं ना एक टोन खाली आहे माझ्या, तर मी आता हे अप्लाय करणार आहे. कशासाठी ते सांगते. असे मी बरेच कलेक्शन ठेवते फाउंडेशनचे, मिक्स करून वापरते कधी कधी. तर हे असं स्टिकी आहे, चॉक सारखं तुम्हाला दाखवेल बघा, चॉक सारखं आहे. तर आता हे घेते याच्यासाठी की माझे लिप्स ना बऱ्यापैकी ब्राऊन झालेले आहेत, तर ते ब्राऊन लिप्सला हाईड करण्यासाठी त्याच्या बाजूचा एरिया हा. तर आता स्पंज मी तुम्हाला दाखवते. बऱ्यापैकी असे स्पंज वापरते मी. की स्पंज कधी पण घेताना पाण्यात पूर्ण डीप करायचं आहे आणि लिटरली असं पिळून काढायचं आहे, त्याला पाणी सगळं निघून जातं आणि जे काही फाउंडेशन आहे ते ऍब्झॉर्ब करून घेतं. तसं टॅप करायचं, खूप जास्त प्रेस नाही करायचं बरं का, फक्त थोडंसं टॅप करायचं. असं काही नसतं की गोरी माणसंच खूप छान दिसतात, सावळ्या माणसांनी पण प्रॉपर मेकअप केलं का सावळं माणूस पण खूप जास्त छान दिसू लागतं. तर हे झाले लिप्सचं. थोडंसं डार्क राहून द्या, कारण की माझे लिप्स थोडेसे, ज्यांची लिप्स थोडेसे जास्त ब्लॅक झालेत ना किंवा ब्राउनिश झाले, त्यांनी थोडंसं ब्लॅकच डार्कच राहू दे तिथे फाउंडेशन. आता अजून कुठे कुठे आपल्यावर डार्क सर्कल असतात, डोळ्यांखाली असतात, कपाळावरती पॅच पडलेला असतो. माझ्या तर ना इथे ॲलर्जीचा एक आहे डिटॅनच्या. तर जिथे जिथे तुमचं ब्लॅक सर्कल आहे, स्पॉट आहेत ना, तिथे तिथे हे करायचं आपल्याला ना, हे लावायचंय. अशा शेडमध्ये नाही बघा, हे जे आहेत अशा शेडमध्ये अशा 3 रेषा ओढायच्या, एक अशी ओढा इकडे, एक अशी ओढा
कॉन्टरिंग नावाचा जो प्रकार असतो तो तुम्ही करू शकता. तर माझ्याकडे कॉन्टरिंग सुद्धा आहे, पण प्रत्येकाला एवढा टाइम नसतो कॉन्टर करायला, त्याला शेप द्यायला. मग अशा वेळेस काय करायचं, एक टोन जो आहे फाउंडेशनचा तो थोडा डार्क घ्यायचा, आपल्या ह्या स्किनपेक्षा डार्क घ्यायचा, आणि मग हा असा ह्याच पोझिशनला हे करायचं आहे, खालच्या साईडने पसरवायचा आहे. इकडे तर झालंय. आता बऱ्यापैकी मी डोळ्यांच्या खालचा एरिया कव्हर करून घेते. माझ्या डोळ्याखाली जास्त पण डार्क सर्कल नाहीये, त्यामुळे थोडंसंच लावते इथे. ओके, ह्या वरच्या साईडला एक थोडंसं उरलेलंच लावून द्यायचं, तिथे जास्त नाही लावत मी वरच्या साईडला. आणि ह्याचा जो ब्रश आहे ना, त्याचा ह्याच्यासाठी खूप उपयोग होतो. एवढा स्मूथ आहे ना हा ब्रश, खूप छान आहे. याला अशा प्रकारे अलगद, कारण ही स्किन खूप पातळ असते, त्यामुळे याला थोडंसं हलक्या नाजूक हाताने प्रेस करायचं आणि ह्याचं पसरून घ्यायचं. पण इथे तुम्हाला ब्रश लागू शकतो, आणि जरी ब्रश नसेल ना काही हरकत नाही. हा जे स्पंज आहे ह्याच्या ह्या साईडने हे करायचं, टोकाचं जे आहे ना तिथून फक्त असं असं करायचं. खूप थंड थंड वाटतं आणि छान वाटतं. मी दोन्ही गोष्टीने, ब्रशने पण आणि स्पंजने पण तुम्हाला करून दाखवते. असं नको व्हायला की प्रत्येकजण शुगरचं प्रोडक्ट घेईलच, असं नाही ना. ज्यांच्याकडे स्पंज आहे, स्पंजने पण आपण छान मेकअप स्प्रेड करू शकतो. तर तुम्हाला दिसेल की बऱ्यापैकी कॅमेरा थोडासा जवळ धरते. ओके, तर बऱ्यापैकी तर छान स्प्रेड झालंय सगळीकडे. इकडे थोडंसं राहिलं होतं. आता वेळ येते की बघा, आता हा जो आपल्या चेहऱ्यापेक्षा हा जो भाग असतो ना आपला जास्त गोरा असतो, तर त्यावेळेस काय करायचं, डार्क कलरचं फाउंडेशन घेऊन नाही चालत. त्यावेळेस मी हे जे माझं एक टोन थोडंसं जे मीडियम आहे माझ्या स्किनचं ते फाउंडेशन घेते. हे खूप लिक्विड कन्सिस्टन्सीमध्ये आहे बघा. तर ते असं पूर्ण पूर्ण मर्ज करायचं असं हाताने. कधी पण फाउंडेशन ना मर्ज करायचं, मर्ज केल्याशिवाय अप्लायच नाही करायचं. आणि इथे 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 टिपके थोडेसे देऊन ठेवायचे. आता हे मंगळसूत्र काढायच्या भानगडी नाही करत बसले मी, कारण की व्हिडिओ खूप पटकन आवरायचा असतो, रुद्रायण झोपलेला असतो तोपर्यंत. आणि बऱ्यापैकी ना टिश्यू किंवा टॉवेल अप्लाय करायचा, कारण मग आपले साडी वगैरे ब्लाऊज जे असतं ते खराब होऊन जातं. तर ते इथे स्पंजनेच करून दाखवते मी तुम्हाला. मानेच्या ह्या साईडला पण ना बऱ्यापैकी बघा मंगळसूत्र वगैरे आपण घालतो, चेन घालतो, त्यामुळे ब्लॅक पण आलेला असतो. तर तिथे पण छान अप्लाय करायचं, कारण कसं हे जास्त ब्राईट हे जास्त डाऊन असं नाही दिसलं पाहिजे, इक्वल स्किन दिसली पाहिजे सगळी. त्यामुळे छान अप्लाय करून घ्या. तर हे झालं आपलं कॉन्टरिंग, एक प्रकारचं बेस आपण थोडासा हे करून घेतलं की. आता पुन्हा थोडंसं मी फाउंडेशन माझ्या एक शेडपेक्षा थोडंसं जास्त आहे, जे ब्राईट आहे फेसेस कॅनडामध्ये, तर ते घेणार आहे. 2 ड्रॉप त्याच्यात पाणी ॲड करणार आहे, थोडंसं 1-2 हलकेसे ड्रॉप तुम्हाला दाखवेल. ते पुन्हा मर्ज करायचं आहे आपल्याला. आणि आता ही खरी स्टेप आहे. आता तुम्ही ठिपक्यांची रांगोळी काढू शकता तुमच्या तोंडावरती, कशी जशी पाहिजे तशी इक्वल प्रमाणात काढा. कारण की आता हा जो बेस आहे जो आपल्याला थोडासा अप करायचा आहे. तुम्हाला स्पंज अशी करते म्हणून तुम्हाला वाटू शकतं की खूप जास्त प्रेस करते, पण अजिबात मी जास्त प्रेस नाही करत आहे. फक्त टॅप टॅप करायचं आहे, नाही तर पूर्ण स्किनच्या होल्स पोर्समध्ये तुम्ही फाउंडेशन अप्लाय करून टाकसाल. हलक्या हाताने फक्त असं प्रेस करत राहायचं आपल्याला. कानाच्या इथे पण थोडंसं लास्टचं उरलेलं ना अप्लाय करून टाकायचं. हा जो पूर्ण पोर्शन आहे अगदी व्यवस्थित दिसला पाहिजे. ठीक आहे, तर माझं आता हे जे आहे ते झालेलं आहे बऱ्यापैकी. असं माझ्याकडे हे बॉक्स आहे, त्याच्यामध्ये शुगरचे बरेच प्रोडक्ट असतात. तर स्ट्रोक क्रीम जी आहे फेसेस कॅनडाची आहे ती आत्ता हल्ली घेतली, नाही तर मी काही यूज नाही करत जास्त. ती पण थोडंसं जर तुम्हाला ग्लिटर मेकअप हवा असेल, जरा चमकणारा थोडासा, तर त्यावेळेस स्ट्रोक क्रीम तुम्ही यूज करू शकता. ती पण अशी मी माझ्या शेडची घेतलेली आहे, तुम्ही गोल्डन पिंक कोणतीही घेऊ शकता. फ्रेग्रन्स खूप छान आहे, अगदी फ्रेश वाटते. उरलेलं जे आहे ना हाताचं घ्यायचं आणि मांडीला लावून टाकायचं. इनसाइड पिअरचं
लूज पावडर आहे. मी कॉम्पॅक्ट पावडर बऱ्यापैकी नाही वापरत प्रत्येक वेळेस. काय होतं, फाउंडेशन ब्राईट लावलं का कॉम्पॅक्ट पावडर लावली तर ती अजून जास्त असं व्हाईट दिसतं, तर मग ते ओव्हर काहीतरी दिसतं. खूप जास्त थापाथापी केल्यासारखं मला आवडत नाही. तर लूज पावडर लावायच्या आधी एक ब्लशर मी तुम्हाला दाखवते की ज्या ब्लशमुळे अजून जास्त छान लुक येतो. हे इनसाइट मेकअपचं ना माझ्याकडे हे आहे, जे आपण कॉन्टरिंग करतो ते कॉन्टरिंग ब्राऊन कलरमध्ये आहे. मी ब्राऊन घेतले, पण आता नॉर्मल मेकअप आहे म्हणून मी त्यासाठी हे वापरत नाही. हे जरा थोडंसं लग्नाच्या मेकअपला वगैरे छान वाटतं, आपल्याला प्रॉपर फेस कट द्यायला. कोणाचं नाक थोडंसं वाकडं असं, मग त्यावेळेस ते बरं पडतं कॉन्टरिंग करायला. पण आता काही गरज नाही, फेसेसचं कट वगैरे एकदम ओके आहे. कॉन्टरिंग करणार नाही आहे. कॉम्पॅक्ट पावडरसुद्धा माझ्याकडे पिलग्रीमची आहे, जी की मी यूज नाही करणार आहे आता. खूप जास्त मग ते ब्राईट होऊन जाईल. ओके, तर हे जे ब्लश आहे माझ्याकडे मालियोचा आहे, वेलवेट लिक्विड ब्लश आहे. पिंक कलरमध्ये मी घेतले, कारण कोणाला अशी चबी पिंक गाल आवडत नाही, तर तसंच आहे. पीच मी जास्त वापरत नाही, पिंक. तर हे अशी थोडंसंच घ्यायचं आहे, एकदम छोटंसं ड्रॉप. हे पण खूप जास्त झालं आहे आता. तर हे इथे अप्लाय करायचं आहे. ज्यांचे गाल आहे ना खूप असे चपटेत, त्यांनी अशा सिक्वेन्समध्ये अप्लाय करायचे, असं इकडे सरळ आडवी रेष. ज्यांचे गाल ऑलरेडी फुगलेले आहेत पण त्यांना बारीक दाखवायचे, त्यांनी ना हे इथून असं वरती म्हणजे ह्या व्ही शेपमध्ये द्यायचे. वरती ह्या शेपमध्ये अप्लाय करणार आहे. अशी 3 ड्रॉप द्यायचे आणि थोडासा नाकावर, एक इथे थोडंसं कपाळ आणि एक इथे. ओके, आहे पटकन आता हे ब्लश पसरवून घ्यायचं असं, नाही तर ते सुकून जातं. स्पंज आहे, तर ह्याने मी फक्त टॅप करणार आहे अशा ह्या साईडला थोडंसं खाली, कारण माझे गाल खूप जास्त जाड पण नाही आणि खूप आतमध्ये पण नाही आहेत. त्यामुळे बघा ह्या साईडला थोडंसं खाली, वरती नाही न्यायचं, खालच्या साईडला फक्त असं असं करायचं आणि वरच्या साईडला इथे. आणि हा जो कॉर्नर आहे हा आपल्याला हे करायचं आहे. नंतर नाकावरचं थोडंसं ह्याच पोर्शन आहे, ज्याने अप्लाय तुम्ही ब्लेंड केलंय त्यानेच करायचं, नाही तर दुसऱ्या साईडने करणार ते सगळीकडे अप्लाय होणार. मग थोडंसं इथे खाली, इथे थोडंसं वरती कपाळावरती. ओके, आता तुम्हाला दिसत असेल प्रॉपर. थोडंसं बऱ्यापैकी पिंकी झालेलं दिसत असेल, कारण मी खूप जास्त अप्लाय नाही केलंय. उरलेलं थोडंसं जे कॉर्नर आहे ते मी इथे लावून टाकते एकदम हलकंसं, म्हणजे मला आय शॅडोची गरज येणार नाही तिथे जास्त. तर हा आपला मेकअपचा पार्ट झालेला आहे. आता लास्ट प्रोसेस आपण करणार आहोत ती म्हणजे लूज पावडर. तर ही लूज पावडर आहे बऱ्यापैकी. हे अशा प्रकारचे स्पंज तुम्हाला लोकल मार्केटला सुद्धा भेटतील, लोकल शॉपमध्ये, ब्युटी सेंटरमध्ये भेटतील. फक्त डीप करायचे, दोन्ही बाजूनी करते मी. आणि आधी डोळ्यांच्या खाली अप्लाय करायचे आणि या डोळ्यांच्या वर, आणि त्यानंतर या साईडला इथे मी जर तुम्हाला दाखवते. लूज पावडर पटकन अप्लाय नाही होत, त्यासाठी थोडंसं ना लावून घ्यायची आणि नंतर आपल्या हाताने ना आपल्याला ती पसरवून घ्यायची आहे. आता बऱ्यापैकी अप्लाय झाली आहे. आता ही अशी स्प्रेड करून घ्या, थोडीशी एकाच ठिकाणी लावायची, नंतर ते स्प्रेड करायचे. ह्या स्पंजला जास्त ॲब्झॉर्ब होत नाही. आणि मुद्दाम हा स्पंज दाखवलाय, दुसरे स्पंज जे आहेत ते खूप कॉस्टली आहेत, त्यामुळे आपल्याला ज्या छोट्या कमी किमतीच्या वस्तू आहेत ज्यात कसं छान करता येईल नेटकं, ते मी दाखवत आहे. इथे आणि आपला हा कानाचा पोर्शन विसरू नका अजिबात सुद्धा, नाहीतर ते काहीतरी विचित्र वाटतं फक्त तोंड रंगवल्यासारखं. त्यामुळे रंगरंगोटी करायची तर सगळीकडे करायची, तिथे कोणाला कळून नाही आलं पाहिजे. लूज पावडर लावून झालेली आहे. तर बऱ्यापैकी ही लूज पावडर जी आहे ती सेट झालेली आहे. पूर्ण उजेडामध्ये येऊनच मी तुम्हाला दाखवते की कुठे तुम्हाला एक्स्ट्रा फाउंडेशन दिसणार नाही. ब्लश जे केलंय खूप हलकंसं ब्लश केलंय, ओव्हर डार्क नाही केलंय. ते काजळ हे मार्सचं आहे. लायनर अप्लाय करून घेऊ शकता तुम्ही. त्याला काजळ तर लावून झाले माझ्या दोन्ही डोळ्यांना. मी प्रत्येक वेळेस ना लायनर लावत नाही, पण आता तुम्हाला दाखवायचे म्हणून लावते. तर मी माझे डोळे छोटे आहेत, जर मी काजळ लावलं तर लायनर लावत नाही, ऑप्शनल आहे. आणि लायनर लावलं तर काजळ लावत नाही. तर हे मार्सचा आहे आणि इंक ब्लॅक लिक्विड आयलायनर पेन खूप छान आहे हे. तर लायनर अप्लाय करायचे. तर लायनर आणि काजळ दोन्ही पण लावले. थोडंसं सुकू द्या, तसं ते पटकन क्विकली सुकतंच, पण जास्त घाई केली तर वरती लागू शकतं. तर दुसरं आहे की मी आयशॅडो पॅलेट आहे पण मी वापरत नाही.
आणि खूप जास्त डार्क ब्लॅकी आईज वाटतात, तर त्याला आपण थोडंसं स्मोकी आईज करूयात. आणि आय शॅडो म्हणून मी ना लिपस्टिकचा जास्त वापर करते. ही माझ्याकडे 20 ची कॉफी माऊस शेड आहे, त्याचा लिपस्टिक आहे लॅक्मीची. तर हीच नाही मी आय शॅडोसाठी वापरते. बऱ्यापैकी वापरून संपली आहे, दुसरी ऑर्डर केली आहे, पण तोपर्यंत याच्यावरती आता काम चालवते, कारण खूप छान ब्रँड आहे लॅक्मेचा हा. आणि हो, तर हे मी असं टॅप करून घेतले, जे की आपल्याला ना इथे जास्त लावायचं नाही, इथे थोडंसं लावायचंय, कारण हा जो पोर्शन आहे डोळे बंद केल्यावर बघा हा झाकला जातो इथला, म्हणून तो इथे लावायचा वरती. आणि हा जो आपला स्पंज होता त्या स्पंजने ह्या साईडने, सॉरी, कारण लायनर तुमचं मर्ज होऊ शकतं बरं का, जाड साईडने जर तुम्ही टॅप केलं तर. ह्या साईडने टॅप करायचं आपल्याला बऱ्यापैकी. थोडंसं इथे वरच्या साईडला आणि थोडंसं असं. तर हे बऱ्यापैकी इक्वली स्प्रेड करायचंय. आता लायनर थोडंसं स्प्रेड झालं ना सुकल्यानंतर तरी चालू शकतं. एक स्मोकी इफेक्ट भेटेल तुम्हाला आईजला, जो की बऱ्यापैकी हिरो हिरोईनचा बघा, ॲक्टर जे आहेत सिरियल ॲक्टर त्यांचा असतो थोडासा स्मोकी ब्लॅकिश लुक असतो इथे. तर तो लायनर थोडंसं वरती असं मर्ज केल्यानंतर होतो. ओके, आता जास्त ब्लॅक नाही वाटणार आपल्या आईज सुद्धा, आणि खूप जास्त डाऊन पण नाही वाटणार. तर थोडंसं मी थोडंसं ह्या साईडला पण लावून घेते खाली, मला आवडतं म्हणून. कारण की कारण माझ्या आईज ना तिथे ब्लॅकिश बोलतात ना, ब्लॅक सर्कल नाही आहेत, त्यामुळे मला ते छान वाटते तिथे असं. आणि ह्या कोण्या, हा जो कोण आहे हा कोणने थोडंसं असं मर्ज करून घ्यायचे, म्हणजे काजळमध्ये थोडंसं ते मर्ज होऊन जातं आणि असं थोडेसे डोळे जे आहेत ते उठून दिसतात. आता जर तुम्हाला काही उठून दिसत असेल ना, हे लिपस्टिकचं सोडलं सेक्शन, तर डोळे खूप जास्त अट्रॅक्टिव्ह दिसतात आपले. आणि ज्यावेळेस डोळे बोलके असतात ना, त्यावेळेस मेकअप पण बोलका होतो छान. तर आता वेळ आहे लिपस्टिकची. आपण आधी लिपला फाउंडेशन लावून घेतले. बाम आहे लिप बाम, थोडाच लावायचा आहे. ह्या लिप बामने काय होतं, थोडंसं हायड्रेशन भेटतं लिपसाठी. आणि जी काही लिपस्टिक आहे ती छान व्यवस्थित सेट बसते. पण त्याच्या आधी ना मी तुम्हाला लिप लायनर अप्लाय करून दाखवते. माझ्याकडे बऱ्यापैकी ना खूप साऱ्या हे आहेत, पेन्सिल्स आहेत लिप लायनर. आता पकडता येणार नाही, बरेच शेड आहेत ते बघा. आणि मला लिपस्टिकची मी खूप दिवाणी आहे. माझे होठ लिटरली लहानपणापासून लिपस्टिक वापरून वापरून ब्लॅकिश झालेत, पण नाद काय सुटत नाही. कारण नटण्याचा नाद बायकांना नसेल, मुलींना नसेल तर काय फायदा. नटायला मला प्रचंड आवडतं. ही पीच कलरमध्ये आहे थोडीशी, तर आधी मी थोडीशी ती लावून घेते, कारण साडी खूप डार्क आहे. सगळं डार्क चांगलं नाही वाटणार, त्यामुळे ह्या ज्या कडा आहेत ना त्या पहिला फील करते. कोणाचे जर लिप्स थोडेसे ब्लॅक असतील ना तर त्या दिवशी लाईट करून घ्या, त्यानंतर पुन्हा डार्क शेड लावायचा. आता हे लिपस्टिकचं कॉमन सेन्स आहे, जर आपली साडी डार्क असेल ना तर रेड वगैरे लिपस्टिक ह्या डार्क साडीवर जाणार नाही. जेवढं तुम्हाला थोडंसं लाईट करता येईल त्या प्रकारे करा. बऱ्यापैकी ब्राऊन शेड मी जास्त वापरते, तो खूप डार्कडे पण नाही जाणार आणि खूप हे पण नाही होणार. तर ही जी लिप लायनर पेन्सिल आहे अप्लाय करून झाली आहे. आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला लिपस्टिक फिल करायची. तर इथे माझ्याकडे बऱ्याच शेडच्या लिपस्टिक मी घेऊन ठेवल्यात, पण तुम्हाला ज्या आवडतील, ज्या फेंट शेडमध्ये, डार्क शेडमध्ये जे तुमच्याकडे कॉम्बो असेल त्यातली तुम्ही कोणती पण थोडीशी मीडियम शेडमध्ये लिपस्टिक घ्या. खूपच जास्त फेंट पण नका करू. रक्षाबंधन आहे किंवा नॉर्मल आपले कोणते गौरी गणपतीचे फंक्शन, त्याच्यात एकदम असं जास्त डार्क पण नाही दिसलं पाहिजे आणि खूप जास्त डल पण नाही दिसलं पाहिजे. लिपस्टिक कधी पण इथूनच अप्लाय करायची. बरेच लोक ह्या कॉर्नर पासून घेतात, नाही, इथे पहिलं लावून मग ती वरती स्प्रेड करायची असते. आता वरती मी असं अप्लाय नाही करणार आहे, खूप डार्क होऊन जाईल. तुम्हाला जर वाटते की खूप जास्त डार्क झाली, अशा वेळेस काय करायचं, टू घ्यायचा बऱ्यापैकी आणि फोल्ड करून मॅट लुक आला असेल डायरेक्ट. परत ही जर ह्या बाजूला झाली ना, ही बाजू फोल्ड करायची, रब करायची होठ आणि बऱ्यापैकी बघा
लाईट होऊन गेली. आणि जर लिप्सला खूप जास्त ब्रॉड दाखवायचे तुम्हाला, हायलाईट करायचं असेल तर आता हे दोन्ही बघा सेम कलरचे झालेत. अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, एखादा डार्क शेड घ्यायचा, कारण तुमची लिपस्टिक फेंट आहे ना. मग आता अशा वेळेस एखादा डार्क शेड घ्या आणि तुमच्या ज्या लिपच्या कडा आहेत त्या थोड्याशा फिल करून टाका डार्क कलरने. ओके, तर असा बराच मोठा छान कॉम्बो ना तुम्ही घेऊन ठेवू शकता. फ्लिपकार्टवरती पण अवेलेबल आहे, ॲमेझॉनवरती पण आहे. बरेच शेड आहेत याच्यामध्ये आणि इझी आहे वापरायला. कधी लिपस्टिक नसेल ना, हेच अप्लाय करून टाकायचं पूर्ण लिपला. खूप मस्त वाटतं, मॅट लुक पण येतो, छान छान दिसतात. हे जे झालंय आता ह्याच्यामध्ये राहिलं असेल तर ती फक्त ॲब्रो. तर ॲब्रो माझ्या ऑलरेडी शेपमध्ये आहेत, तरी पण मी तुम्हाला ॲब्रो पेन्सिलने थोडंसं शेप देऊन दाखवते. ॲब्रो पेन्सिलला असं ब्रश असतं बऱ्यापैकी, आधी थोडंसं छान ब्रॉड शेप देऊन घ्यायचा. खूप जास्त बारीक ॲब्रो मला आवडत नाही. आणि कधी पण ना इथून नाही लावायचं ॲब्रो पेन्सिल, तर खूप अशा चिपकवल्यासारख्या दिसतात. हे जे एक बोट आहे ना ते इथं ठेवायचं आणि त्यानंतर आहे ना पेन्सिल ह्या साईडने फिरवायची आपल्याला. जसं डार्क नाही करणार मी. त्यानंतर पुन्हा आणि कधी पण ना ब्राऊन कलरची ॲब्रो पेन्सिल घ्यायची. ऑलरेडी आपल्या ज्या ॲब्रो असतात ना खूप ब्लॅक असतात, आपल्याला काही गरज नसते जास्त डार्क ब्लॅक दाखवायची. इथे थोडी कमी वाटते त्यामुळे मी जास्त फील करून घेते. ओके, आणि हो ॲब्रो पेन्सिल अप्लाय केल्यानंतर घ्यायची आणि त्या ज्या कडा आहेत वरच्या त्यात आपल्याला थोड्याशा ब्राईट करायच्या असतात. तर बोटावर अशी थोडीशी पावडर घ्यायची, जास्त नाही घ्यायची. आणि इथे आणि इथे इथे म्हणजे ॲब्रो सुद्धा जे तुमचे आहेत ते मस्त उठून दिसतील. तर फायनली मेकअप आता झालेला आहे. हा मेकअप सेट करण्यासाठी माझ्याकडे मेकअप फिक्सर आहे. हे मेकअप फिक्सर 350चं आहे. फेसेस कॅनडाचंच आहे हे सुद्धा. तर इथून असं लांबच पकडायचं, जसं आपण रोज वॉटर स्प्रे केलं ना लांबून स्प्रे करायचं. अंधारात हवं तर दाखवते, वेट. आता हे जे आहे एवढं ओलं झालंय ना फेस, तो सुकून द्यायचा छान. अजिबात टिश्यूने रब नाही करायचं, थोडंसं सुकून द्यायला. मेकअप सुकेपर्यंत एक सांगायचं राहिलं, लिप ग्लोज आहे माझ्याकडे. तुम्हाला जर हे जे लिप्स आहे जास्त ग्लॉसी करायचे असेल ना तर तुम्ही हे लिप ग्लोज वापरू शकता. मार्सचं लिप ग्लोज आहे, ग्लोज म्हणतो त्याला. हे लिप ग्लोज लावल्यानंतर ग्लिटर सारखा लुक येईल आणि फक्त खालच्या लिप्सला लावायचा, कारण ते खूप जास्त डार्क होऊन जातं. आता जी होट आहेत खूप जास्त चमकताना दिसतील तुम्हाला बेट. पण मला खूप जास्त ग्लोसी लुक आवडत नाही. ज्यावेळेस खूप माझी आउटफिट जे असतात खूप लाईट कलरचे असतात त्याच वेळेस मी जास्त लिपला हे करते, अट्रॅक्टिव्ह करते. त्यामुळे आता मी इथे पुसून टाकते, पण तुम्हाला दाखवण्यासाठी हे ग्लोव्स लावले. कपडे ज्यावेळेस मी जे आउटफिट आहे, जे ड्रेसिंग आहे, जे लाईट कलरमध्ये असेल ना, तर समजा जसं की हा कलर आहे, हा कलर असता तर बघा लिप्स जास्त ब्राईट दिसले असेल, त्यावेळेस छान. हे दोन्ही पण डार्क ओके नाही वाटत, त्यामुळे लिप्सचं जे लिप बाम आहे काढून घेतले, बऱ्यापैकी लाईट ठेवले. तर हा माझा ग्लोवी मेकअप लुक रेडी आहे. कसा वाटतोय नक्की सांगा मेकअप. मी तुम्हाला अजून थोडं हवं तर जवळून पण दाखवू शकते, पण लांबून एकदा तुम्ही लुक बघून घ्या की कसा वाटतोय मेकअप. पूर्ण हा जो भाग आहे, हा भागापेक्षा सुद्धा हा आपल्या फेसचा भाग जो आहे पूर्ण ग्लिटर सारखा एकदम चमचमीत छान दिसतो. हा जो मेकअप आहे विदाउट एनी फिल्टर आहे. बाकी मेकअप तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. तर आता तुम्ही सुद्धा अगदी लो बजेटमध्ये असा सिंपल आणि ग्लोसी नॅचरल लुक तयार करू शकता. फक्त या स्टेप फॉलो करायला नक्की विसरू नका. बाकी व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून तुमच्या ताईला मैत्रिणीला शेअर करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत